आज मी होममेड अचार बनवत आहे। आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे जो मी शेअर करणार आहे आणि ते म्हणजे वर्षभर टिकणारे अचार आपल्या हाताने जे बनवतो आहे आपण ते खराब होत नाही कधीच। हे माझं 5 किलोचं अचार आहे। या मार्केटमधून काल मी आंबे आणले होते आणि त्याच्यानंतर मी त्याला धुवून स्वच्छ रात्रभर सुकवून त्याला रात्रभर हळद मिठामध्ये ठेवून आज मी सुकायला ठेवले। त्याच्यानंतर आज मी अचार बनवायला घेत आहे। तर तुम्ही ही रेसिपी माझी संपूर्ण बघा आणि मला माझं म्हणजे लाईक करा मला आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। सॉरी माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी जरा मला डिस्टर्ब होत आहे। त्यासाठी मला 5 किलोच्या अचारासाठी मला सामग्री लागणार आहे। मेथी आणि कुरियाची डाळ 250 ग्राम, लाल मिरच्या, हळद, मीठ। ऑलरेडी मी हळद आणि मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आधी रात्रीचं, त्याच्यामुळे म्हणून मी कमी घेतलेलं आहे। नंतर 1 वाटी तिखट, आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे आणि गायछाप मसाला। ह्या गायछाप मसाल्यामुळं खूप छान स्वाद येतो आणि टेस्ट येते। परत मी 1 लवंग घेतली आहे, लवंगमुळं पण खूप अचाराला टेस्ट येतो। त्याच्यामुळं ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता। ओके, मी बनवायला घेते तर तुम्ही माझी रेसिपीज बघा। पहिल्यांदा आपण टाकूया राई आणि मेथीची कुरिया। मी गरम करून घेतलेलं आहे ऑलरेडी, तेल कडक गरम करून घेतलं आणि त्याला थंड केलं। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला घालते आहे आणि हा मसाला घातल्यानंतर थोडा आपल्याला त्या तेलाला गरम करून घ्यायचं आहे, थोडं स्लाइटली, की जेणेकरून आपला मसाला कच्चा नको राहायला। हे फिरवून घ्यायचं। आपल्याला इथे तेल 1 किलो किंवा जास्तीत जास्त 1.5 किलो तेल लागणार आहे 5 किलोसाठी। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तेल हवं असेल अचारामध्ये जास्त तर तुम्ही ते खाऊ म्हणजे टाकू शकता त्याच्यामध्ये तेल जास्तीत जास्त। प्रमाणात तेल असलं तर खूपच छान वाटते अचार, खायला टेस्ट येतो। आणि हा गायछाप मसाला जो मी आणलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। अचार बनवत आहे म्हणून मी 200 ग्राम हा गायछाप मसाला याच्यामध्ये ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला ॲड करा। या स्टेपला आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे, थोडा मसाला म्हणजे आपला कच्चा नको राहायला। हिंग टाकायचं आहे, हिंग खूप छान हिंगाने स्वाद येतो आपल्या अचाराला। तर मी इथे थोडा गरम करते हा मसाला। हे मी थोडं हिंग टाकते, हिंगामुळंच चांगला टेस्ट येतो अचाराला। आणि हे थोडं 2 किंवा 3 मिनिट फक्त साधारण आपल्याला शिजवायचा आहे हा मसाला, जेणेकरून आपला कच्चा नको राहायला, म्हणून फक्त 2 किंवा 3 मिनिट फिरवत राहायचं। आणि मला तेल आवडतं, आमच्या घरी तेल आवडतं सगळ्यांना अचारामध्ये, म्हणून मी तेल जरा थोडं जास्त टाकलेलं आहे। ऑब्झर्व व्हायला त्याला पाहिजेच, तेल पाहिजेच आणि अचाराला तेल नसल्याशिवाय मजाच येत नाही। म्हणून तुम्ही पण तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे टाकू शकता। हे बघू शकता तुम्ही माझ्या मसाल्याची स्ट्रक्चर आणि कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे। आता या स्टेपला आपण आता इथे टाकूया अचाराचे आंबे। आता हे जे मी हळद आणि मिठामध्ये टाकलेले होते तेच आपल्याला इथे धुवायचे नाही आहेत, असे सुकून घेतलेले आहेत आणि ते असे याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करायचे आहे। बघू शकता फिरवत राहायचं।
बघा मी 5 किलो माझे आंबे याच्यामध्ये टाकून कैऱ्या टाकून एकदम मिक्स करत आहे. चांगलं एकजीव करायचं याला, म्हणजे सगळ्या आपल्या कैऱ्यांना मसाला लागला पाहिजे. आणि कसा कलर येतो एकदम छान, एकदम किती सुंदर वाटते हा कलर. म्हणजे हे अचार खायला छान, म्हणजे दिसायला छान दिसतं, खायला किती टेस्टी लागत असेल हे तुम्ही विचार करा. आणि या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे. साखर वगैरे मिक्स करायची नाही. या गुळाने काय असते की एक आंबट गोड असं म्हणजे स्वाद येतो आपल्या आचाराला आणि टेस्ट खूप सुंदर होते याची. आमच्या गुजरातमध्ये आम्ही असंच आचार बनवतो. महाराष्ट्रीयन लोक वेगळे बनवत असतील, पण आमच्या गुजरातमध्ये आम्ही असंच बनवतो. त्यामुळं मला हाच आचार आवडतो आणि खूप टेस्टी लागतो, वर्षभर टिकतो आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते माझ्या हातचं आचार. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते आणि आम्ही दरवर्षी आचार बनवतो. आचार हा असा पदार्थ आहे ना की 12 महिने पण राहिला की आपल्याला भाजी नसली तरी पण आपण हे घेऊन खाऊन पोट भरून जेवण करू शकतो. याच्यामध्ये 2 पोळी जास्तच जाते आपल्याला, हे पण तुम्हाला माहीतच आहे. असं एकजीव करून घ्यायचं. गुळ सगळा आपला बारीक चिरून घ्यायचा. गुळ पण असा फोडून घ्यायचा नाही, बारीक चिरून घ्यायचा चाकूने किंवा कशाने पण, आणि मस्त याला मिक्स करायचं. असं किती छान कलर आला आहे, किती छान मस्त सगळ्या कैऱ्यांना आचार आपला मसाला आपला लागलेला आहे. बघा, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे, किती छान स्ट्रक्चर आलेला आहे याला. आणि हे मी 5 किलोचा आचार केलेले आहे. तुम्हाला जर 3 किलो किंवा 5 किलो किंवा 7 किलो करायचं असेल तर याच्यापेक्षा मोठं भांडं घ्यायचं. किंवा याला म्हणजे कसं असते की आपण हे आचार बनवल्यानंतर 3 दिवस आपल्याला याला बांधून ठेवायचं. डायरेक्ट आपण याला आपल्या आचाराच्या बरणीमध्ये ट्रान्सफर नाही करू शकत, कारण की त्याला थोडं तेल सुटायला म्हणजे वेळ द्यावा लागतो. जसा तपेल्यामध्ये ठेवला ना की त्याला मस्त 3 दिवस फिरवायचं, रोज फिरवायचं त्याला 3 दिवस, आणि त्याला मस्त तेल सुटते. जसं की आता याच्यावरती काहीच तेल दिसत नाही आहे तुम्हाला, पण 3 दिवसानंतर तुम्हाला याच्यावरती तेल दिसेल. मी तुम्हाला दाखवेलच ते. आणि खूप छान एकदम असं बनलेलं आहे. याच्यामध्ये जर मीठ तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही टाकू शकता वरून थोडं. 3 दिवस, कारण की आपण बरणीमध्ये ट्रान्सफर करतच नाही आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि तिखट जर तुम्हाला असं वाटत असेल की तिखट पण टाकायचं आहे तर तिखट पण ॲड करू शकता. आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आहे सगळं. तुम्ही डिरेक्टली पण याच्यामध्ये मीठ आणि तिखट ॲड करू शकता. असं काही नाही आहे की गरम तेलामध्येच ॲड करायचं आणि नंतर टाकायचं. डायरेक्ट तुम्ही टाकू शकता आणि 3 दिवस असंच ठेवायचं. याला कापड बांधून घ्यायचा, याच्यावर झाकण ठेवायचं आणि कापडच बांधून घ्यायचं आणि 3 दिवस ठेवायचं. आणि त्याच्या 3 दिवसानंतर आपल्याला याच्यावर तेल येईल वरती, आणि ते नंतर मग आपल्याला बरणीमध्ये काढून ठेवून द्यायचं. 12 महिने मजा घ्यायची आचाराची. ठीक आहे, हे झालं माझं आंब्याचं लोणचं म्हणजे अचार. आणि हे तुम्हाला खायला खूप टेस्ट वाटेल. आणि तुम्हाला जर माझं रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास तयार राहा. मी युनिक व्हिडिओ तयार करणार, त्याच्यामुळं तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. हा माझा फर्स्ट व्हिडिओ असल्या कारणाने माझी काही चूक झाली असेल, माझ्याच्याने काही गलती झाली असेल तर मला माफ करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.